मित्रांनो, हे जे चमकत आहेत ना, हे काजवे आहेत. काजवे दिसतात तुम्हाला? हे आपल्या पावसाळ्यातून येतात. हे बघा मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे आहेत ना कुर्लीची पिल्लं असतात. सोडताय ना ती किती असतील तरी 200-200 असतील, 200च्या वर बरीच असतात. केवढी आहे बाई. हे बघ पार दाखव. एक नंबर मोठा आहे. काटा नाही जाणार हा काटा. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे एका गावामध्ये आलो आहे, ते म्हणजे खास कुर्ला पकडण्यासाठी. आणि आत्ता संध्याकाळचे वाजले आहेत. अरे आज वॉच नाही घातले, जाऊ दे. तर आज मी आलो आहे कुर्ला पकडायला आणि पाऊस मस्त जोरदार पडलेला आहे. काल इतका जबरदस्त पाऊस पडला आहे ना, तर काल मस्त पाणी वगैरे आलेलं आहे नद्यांना, पर्यांना वगैरे. तर आजसोबत इथे पार्थ आहे, फुल रेनकोट वगैरे घालून तयार आहे. हातामध्ये दाखव पाच पिशवी केवढी मोठी आहे. आणि पुढे आपली बाकीची मंडळी आहेत, आपले सोनू काका वगैरे आहेत, राजू दादा आहे आणि बाकीचे त्यांच्यासोबतचे मित्र त्यांचे. तर बघा पुढे 4 जण आणि आम्ही दोघं, ते 6 जण आता आम्ही चाललो आहे. आणि बघायचं आज आपल्याला किती कुर्ला मिळणार आहेत ते. आता आपल्याला ह्या वाटेतून जायचं आहे. वाट बघा कशी आहे. हीच तर खरी मज्जा असते अशी ॲडव्हेंचर करण्याची. पाऊस असल्यामुळे अजूनच जास्त मज्जा येते. तर आपण खाली वाळात चाललो आहे आणि आपल्यासोबत ही सगळी मंडळी आहेत. पूर्ण वातावरण बघा. फणसाचं झाड आहे, कसे काळे पडलेत फणस खराब होऊन. बापरे, पाणी खतरनाक आहे नदीला. नदीला नाही, पर्याला. तर मंडळी आत्ता रात्रीचे 7 वाजून गेलेले आहेत, म्हणजे संध्याकाळ पण होऊन गेलेली आहे. आणि पूर्ण काळोख पडला आहे आजूबाजूला. पूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये काळोख झालेला आहे. इथे राजू दादा आहे, पार्थ आहे, तिकडे पिंट्या काका तिकडे खाली आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा एक पुतण्या, इकडे वरती सोनू काका. अशी सगळी आपली मंडळी आत्ता कुर्ला शोधत आहेत. आणि आता आपण पण त्यांच्यासोबत हळूहळू कुर्ला शोधायचे आहेत. पराग काकांना एक भेटलेली आहे, पिंट्या काकांना. एक नंबर मुहूर्त झाला. नाही पिशवी टाक. डेंगे कुठू की नको, डेंगे नका मोडू. धावसंख्या 1. तर मंडळी आता इथे आपलं पिंट्या काका पकडत आहेत कुर्ल्या आणि मी इथे पिशवी पकडलं आहे, कारण की एक कोणतरी सोबत पिशवी पकडायला पाहिजेच. आणि बाकीची आपली मंडळी पुढे आहेत, ते बघा समोर बघा तिकडे त्या बाजूला. आणि आज आपण आलो आहोत पहिल्या पावसातले खेकडे पकडायला. असे बघा, अशा प्रकारे आपल्याला बघायला लागतं पाण्याखाली. तर आत्ता आपण पहिल्या पावसाचे खेकडे पकडतो आहे आणि खूप जबरदस्त एक्सपिरियन्स आहे, कारण की बघा पूर्ण काळोख आहे आणि सगळे मागे असे खेकडे पकडण्यात व्यस्त झालेत. पाण्याचा प्रवाह बघा मित्रांनो, रात कसला जबरदस्त आहे तो. पाणी पण फुल सुसाट आहे. ही जी पहिल्या पावसात खेकडे पकडण्याची मजा असते ना, ती वेगळीच असते. पाऊस तर पडून मगाशीच गेलाय जोरदार आणि आता आपण खेकडे पकडतोय. हा, एक नंबर मोठी भेटली आता. वाढतायत वाजू दे काय, थांब्या बसे काय तुम्ही सांगा.
आंब्याचा सगळा सुट्टी काढून आलेला आहे. हा एक नंबर. हा का नाही भेटली बोललो आणि लगेच भेटली. पिंट्या का ना भेटली आता. इथे होती काय झोतावरच होते एकदम. ही बघा मोबाईल बघा. हे बघ डेंगे तुटले. डेंगे तुटले तिथे. इथं आहे. बिलावर हात ठेव, तू बिलावर हात ठेव ना. बरं जाणार पाय नाही. हात ठेव. अरे ही बघ इथं आहे. ही बघ, दे खुर्ची. मोठी आहे ही बघ. पाय आडव पाय. टाक हात. पकडली. मी मोबाईल हातात होता बाहेर म्हणून. आली की याच्यातून नाही ही इकडून आली इकडून. मगाशी मी बघितली होती ना. ती बाहेर गेली असणार ती. तशीच पकडता, हात नाही पकडता त्याच्याकडे ते नाही. बघितलं काका तू बरोबर नीट बघतच नाही का गाय. ही बघा अजून एक भेटली. अरे पातेऱ्यात होती ती. पातेऱ्यात होती. कसं टाकणार आता ती. हा ही काय ही बिळात जाईल ती बघ. छोटी आहे. आता ही कोणाच्या हातात ठेवू. तिला पकडशील अशी मुठीत पकड ना तिला. पकड काय नाही करणार. एक नंबर. माझ्या आर्यनने पकडला करले. आवली तुमच्या पाण्यातून बिघडली तर बाबा खाल. इटली एक नंबर. आता ना काम झालं आपलं. आडत पिशवी भरून आहेत अजून मोप आहेत. अरे मादी आहे मादी. पोरं आहेत सोडताय. पोरं सोडताय ना. हे अशी साफ करायची असते. द्या थांबा. नाही जाणार. हा काय झोपलो. केवढा आहे बघू. आवाज करू नका मला बघा बाबा. उठात तू तुझ्या कामाला. हा म्हणून कसं एकदाच मान कुठे पकड. मार्शल पुढे आला होता तो मग. हा नाही पुढे आला होता. पिशवीत नाही टाकून होती. पिशवीत चावटी कुठली प्लॅस्टिकची होती ना. मासा पण भेटला पटकन. आपल्याकडे त्याला अजून एक मिळाली. पकडशील ना. अशी नको डायरेक्ट पकडलं. बॅटरी दे तू. अरे दुसऱ्या कोरलीला पकडलं नव्हता. मोठी आहे पण ही. ती पण घे. हात नको. ही बघा मित्रांनो छोटा कुर्लीला पकडलेलं या मोठ्या कुर्लीनं. एवढी आहे बघा. साईज मस्त आहे. हात दाखव. एक नंबर साईज भेटली हिची. चल चला ऐका तो कोण हातात पकडे. तूच पकड नाही. मी देतो टाकून. ही छोटी काय करणार आहे. सोडून देऊया. द्या ही द्या. वरती पकड. पकड द्या. पकडले तर एवढी कुर्ली आहे बघा मित्रांनो. एवढी मोठी कुर्ली अशी हातात पकडायची हिंमत करू नका कधी. ती केवढी आहे बाई. हे बघ पार्थ टाको. एक नंबर. आता बंधारा आला. बंधारा हा बघा वरती मित्रांनो बंधारा आहे छोटासा गावातला. पार्थ दाशीला बंधारा आतमध्ये अवकाश.
हां पाणी हे बघा मंडळी इथे बंधारा आहे. हो हो पडले की काय हा धान नसतानामध्ये इथं जाता आला असं पटकन. औरातून आला वाटतो भावून. मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आहेत ना कुर्लीची पिल्लं असतात. सोडताय ना ती किती असतील तरी 200-200 असतील, 200च्या वर बरीच असतात. अशा प्रकारे पिल्लं सोडून द्यायची पाण्यात. मित्रांनो हे जे चमकत आहेत ना हे काजवे आहेत. काजवे दिसतात तुम्हाला? हे आपल्या पावसाळ्यातून येतात. हे बघा खूप सारे आहेत काजवे. एक नंबर वाटतंय. मंडळी आता खेकडे पकडून झालेले आहेत आणि आता बघा ती पिशवी भरून आपण पकडल्यात कुर्ल्या. खेकडे नाही सॉरी कुर्ल्या. पहिल्याच पावसातल्या आपण या कुर्ल्या पकडल्या आणि खूप साऱ्या मिळाल्यात आपल्याला पहिल्या त्याच्यामध्ये. तुम्हाला मी आता वरती जाऊन दाखवतो किती आहेत त्या. एक नंबर मिळाला. हा आलो हे पूर्ण टप भरलो होते. 2 टप लागले होते. आपण जेव्हा आणलेले होते ते वेल टाकून. मित्रांनो किती मिळालेत बघा. एवढ्या सर्व आपण आहेत ना कुर्ल्या आता तिकडे पर्यामध्ये पकडले आहेत पहिल्या पावसाच्या. तर मंडळी पाहिला आपण किती साऱ्या कुर्ल्या पकडल्यात त्या कालच्या रात्री. कारण की पाऊससुद्धा जोरदार पडला आणि कुर्ल्यासुद्धा आत्ता सुरुवात झाली यायला. आपण पर्यात गेलो होतो आणि तिकडे जाऊन आपण खूप साऱ्या कुर्ल्या पकडल्यात. त्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असालच. तर व्हिडिओ आहे ना आता मी इथेच थांबवतो. हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला ना तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.